रत्नागिरी शहरातील एकता मार्गावर पाळीव प्राण्याचं मांस सदृश पदार्थ सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे। या संदर्भात हिंदुत्ववादी नागरिकांनी आज रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची भेट घेऊन झाल्या प्रकरणाबद्दल चर्चा केली। या घटनेतील आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली। यावेळी रत्नागिरी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी हिंदुत्ववादी नागरिकांशी समन्वय साधत जे आरोपी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल व गोहत्या रोखण्यासाठी रत्नागिरी पोलीस सक्षम आहेत असंही यावेळी सांगितलं। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी शहर पोलीस स्टेशन अंतर्गत संसारे गार्डन या ठिकाणी एक प्राण्याचा पायाचा तुकडा मिळून आलेला होता। यामध्ये 3 आरोपी जे CCTV मध्ये दिसत होते की त्यांच्या गाडीवरून तो तुकडा जो पडलेला होता त्या तुकड्याची सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तालुका यांनी त्याची तपासणी केल्यानंतर गोवर्गीय प्राण्याचे असल्याची शक्यता दिसून येत आहे असा अहवाल त्यांनी दिल्यानंतर पोलीस स्टेशन रत्नागिरी शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि बाकी आरोपींचा शोध घेणे चालू आहे। लवकरच त्या आरोपींना अटक करण्यात येईल। तर गौहत्या प्रतिबंधक कायदा शासनाने जो लागू केलेला आहे त्या अंतर्गत ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी लावण्यात आलेली आहे। ठिकठिकाणी आमची चेकपोस्ट उभारणी केलेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी लोकांतर्फे अशा काही सूचना येत आहेत त्या ठिकाणी आम्ही रेड करून असे तळ आम्ही उद्ध्वस्त करू आणि गोहत्या प्रतिबंध करण्यास रत्नागिरी शहर पोलीस सक्षम आहेत आणि आम्ही आमची पूर्ण कारवाई करू। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।